टी शर्ट पण घालून जाऊ पोरं बघायला. फोटो दाखवले ती पोर बरोबर आहे ना, बापासनी बघले ती लग्नासाठी. एक नंबर. हर कमेंटला आपला ब्लॉग मध्ये रिप्लाय असणार तुमच्या. मारामारीचा मला पिक्चर आवडता म्हणून तसं कसं तर यंदा लग्न आहे ना, बरं कपडे फॅन्सी. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. बाकीचा कोण मित्र आहे तो बोललाय देतोय बंपर करून. बघू आता तिथं गेल्यावरच समजेल. आता एवढा तुटले तर आलं. आता आपल्या गाडीचं काम चालू आहे, टाकून झालेलं आहे. आता काय टेन्शन नाही. जातोय आता घरी. आपली दुसरी जे काय काम आहेत ते करून घेतो. तिकडनं आलो जार वगैरे देऊन. आता जातो, जेवतो आणि परत जावा तिकडे अजून बिरजूकडे जायचे, पैसे द्यायला त्याला. आणि त्याच्यावरून काय पैसे असतील ते द्यायला जायला लागणार. तरी जाऊन जेवतो, बघू जेवायला काय त्या. जेवलो आता. ड्रायव्हरचा फोन आला काय यायचं लवकर. अर्धात जेवलो आणि आता जातं परत. खोकलेले वाट लावली, दुसरं काय नाही. अजून यांचं कामच चालू आहे. मजबूत खर्च दिले प्लेटला. बाबा ना काय माहिती पनवती लागली, दिवस तुटला. बघा ना, सारांश भाईचं नाव किती चांगलं वाटतंय. फ्रेश वगैरे होऊन आलो पनवेलला. भाईचं कसं तर यंदा लग्न आहे ना, बरं कपडे फॅन्सीवालाच पाहिजे. आपण टी शर्ट पण घालून जाऊ पोरं बघायला. ते आलं तर आता काय वापस नाही बघले तर काय टेन्शनच नाही. भाई ना ऐकच, भाईची तयारी मजबूत जोरदार चालू आहे. याला मानाच कपडे न्यायला लागतील. बरं माना पहिले कपडे घेऊ तर तुझे राहिले तरी जातील, पण मी स्मार्ट दिसलंच पाहिजे. दादाला ग्लासला बनव. ही गाडी आणि ही गाडी घेतो. त्या दिवस पण आपल्याला गाड्या गिफ्ट आलेल्या आहेत 5. कोणता पण नाव नाही घेऊ शकत. पुन्हा एकदा धाब्यावर याला कपडे वगैरे घेतले. आता अंकित जाऊ भेटला तर करतो चला धाब्यावर जाऊ. मग चला मग बरं मस्तपैकी खाऊ. परत स्टोन आणि डोका खरंच येते आणि हाताचा एवढं इंजेक्शन लयच दुखतोय. मस्तपैकी आता जातो घरी, जाऊन झोपतो. चला बाय बाय, गुड नाईट. दी नेक्स्ट डे. थोडा लेट उठलोय, 10:30 वाजले पूर्ण फ्रेश वगैरे व्हायला. कारण की काल थोडा लेट आलो होतो घरी, म्हणजे काहीतरी 4-5 वाजता. ते लयच लेट झाला. आता जातो घरी, चाय नाश्ता करतो, परत जायचे गाडीजवळ. शर्ट घातल्या पण शर्टमध्ये मी एवढा वाव नाही दिसत. की जास्त करून होतं शर्ट घालत नाही, ऑनली टी शर्ट फक्त. बघू चेंज करायचं जर माझं मन झालं. जातोय आता आपल्या गाडीजवळ. त्याच्यानंतर जायचे पनवेलला, कारण की आपली आज आता 9 तारखेला गावातून गावदेवीची पालखी निघणार. ती 11 तारखेला एकविरेला पोहोचणार. तर त्याचाच पहिल्या दिवसाचं जेवण आशू शिल्केचा असतो, म्हणजे आपल्या आशूबाईचा. तर त्याचंच राशन भरण्यासाठी जायचे. गेलेत ते पुढं, फक्त आपण काय करायला जायचे. आणि त्याच्यानंतर केस पण कापायला जावा. तसं जरा हँडसम दिसलोच पाहिजे की नाही भावांनो गावामध्ये. आपण तसं तर आहेतच, तरी पण अजून दिसलोच पाहिजे का नाही. काम चालू आहे गाडीचा. वाजतात भाई आमचं बाग. हे काम करताना 4 दिवस झाला, अजून इथंच काम चालू आहे. सगळा फायनली करून घेतले. आताच अक्षयबाईचा फोन आलता काय येतं, जे काय अमाऊंट झालेली असेल ते द्यायला. जातो आता पनवेलला. फक्त माझा दिवस पूर्ण इकडे तिकडे फिरूनच जातो बस, दुसरं काहीच नाही. डिझेल तर एवढा लागतं ना, भयंकर व्हायला लागतं. देव शेठ, नवीन गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन. सासूची कृपेने. नको टिंगल्या करू. एकाला टिंगल्या. यांनी आज एकरायचा सर्व जेवण वगैरे दिलं आम्हाला. त्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. भाया काया झालेलं आहे सामान वगैरे त्यांचं सगळं घेऊन. बिल पे करून आता मी निघालो थेट आपल्या गाडीकडे. गाडी 3-4 दिवस एवढा खर्च दिले ना का बाबा ओरच, म्हणजे माझी लिमिटच्या बाहेरच दिलाय, लयच दिलाय. परत नको रे देव. विकी महिना या पण महिन्यानं वाटतं विकी की जरा डाऊनफॉलमध्ये येईल. फिरायला जायचे एकविरा, समजा नाही कायच काय होईल. आता ड्रायव्हर शेटचे बरोबर तुला वाटत असं पक्का उडणार रे. मस्त की जेवतो. लय टाईम झालाय, 3:30 झालाय जेवायलाच. काम धंद्याचे मागं आम्ही दोघं लय काम नाही करणार काय करणार, पर्याय नाही, दुसरं काय करणार. आलेली एक चिकन थाली, एक व्हेज थाली. बाईला व्हेज खायची मस्त की रोकव.
काय पाहिजे असलं तर अजून माल. काय नको मला बस बस एवढंच ये. बऱ्यापैकी आहे म्हणजे आपल्याला एकदम आवडणार सुकट आणि एकदम पोट भरून पोट जेवण. भरून जेवलो. कसं वाटलं जेवायला? एकदम भारी. बायको पण तुझी असं चांगला नसेल माझी बनवी. बायकोच्या पेक्षा कोणी जेवण चांगलं बनवत नाही. म्हटलं तुझी बायको एवढं भारी जेवायलाच ना बनवी. माझ्या बायको सारखं जेवण हॉटेलीत बनणारच नाही. तू एक बार तर चिकन खाऊन बघ नंतर मला सांग. अच्छा म्हणून वाटलं का बरं. एक बार नाही तर तू ये घरी नाही तर मी आणून देतो तुले. तू सांग. मग मी फोटो दाखवले ती पोर बरोबर आहे ना बापासनी वगैरे ती लग्नासाठी. हा एक नंबर. पसंत एकदम करू ना. घर आलेली आहे आपली राणी आलेली आहे बघा ना कशी आली डुलत डुलत. फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट लोकेश दादाच्या घरी आलो होतो. तर आपल्या हॉट व्हील्सला पूर्ण ठेवायला एक असा या बनवतंय एकदम लवली लवली. कारण की त्या दिवशी आपल्याला खूप जास्त हॉट व्हील्स गिफ्ट आलेले आहेत. आपण त्यांचे नाव नाही घेऊ शकत म्हणून. आणि त्या दिवशी आता मी काल गेलतो तेव्हा पण घेतलेलं आहे. पहिले आता चालल्यावर पनवेलला याची काय ते पॅन्ट आणि शर्ट घ्यायचे. आणि त्याच्यानंतर पिक्चरला बघू कुठला पिक्चर आहे. बोलतो धमाकेदार फायटिंग बिटिंग आहे पक्की. मारामारीचा मला पिक्चर आवडतं म्हणून तसले तो बघायला जायचे. बघू आता किती त्याच्यात फायटिंग येते. तेव्हा आता मॉलमध्ये पिक्चर बघायला याला एवढं तर लेट झालं. अरे वावले लेट बाबा गार एरीने उरवलं तर कुठं काय करतेस. 5 मिनटं लेट झालं तरी चालेल काहीही विषय नाही. आल्यावर आता मस्तपैकी मॅगी ठेवला होता. काही तासच राहिल्यात नाही. उद्यापासून संकष्टी चालू होईल भावांनो. म्हणून आता काही तासात रोपवतो मस्तपैकी. कम्प्लीट 1 तास आहे आपल्याकडे यमी यमी खाण्यासाठी. पिक्चर भाई एकच नंबर एकदम लवली होता. एवढा असावाला होता एकदम. वाव वाव. आज लय पियाची इच्छा झाली पण घशाचं एकदम वाटोला झालं तरी बोललो नंतर घरी जाऊन औषध घेऊ. तो औषध बाबा एवढा करू एका भयंकरवाला लय कडू. आणि नवीन पाव घेतले. आणि माझ्या बसला पाव घेतली कसा एकदम क्रंचीवाला आहे का. नवीनवाला बर्गर आहे का बघ खाऊन कसा काय. आलेलो आहे घरी. खूप चांगली मूवी होती पण ते बर्गर मला 1% आवडलेला नाही आहे. तो नुसता त्याचा पॅटी तुटं होती. काय काय कसला मांडवलं काय माहिती लोक्यादानी. चला जाऊ दे मग खाला मस्तपैकी. आता उद्या आहे संकष्टी म्हणून नो नॉन व्हेज ओनली व्हेज. चला बाय बाय गुड नाईट. भेटू नक्कीच उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा. खूप खूप कमेंट करा. आपल्या कमेंटला रिप्लाय असणार नक्कीच. हर कमेंटला आपला ब्लॉगमध्ये रिप्लाय असणार तुमच्या.